नमस्कार. आज आपण एक सुंदर ग्रहयोग पाहणार आहोत. हा ग्रहयोग गुरु आणि नेपच्यून या दोन ग्रहांमध्ये होणारा आहे. याला त्रिकोण योग म्हणतात. हा आपल्या जन्मकुंडलीमध्ये जर परस्परांपासून हे दोन्ही ग्रह तिसऱ्या स्थानात बसले असतील तर हा योग होतो. या योगाची शुभ फळं मिळतात. हा योग जर तुमच्या पत्रिकेत होत असेल तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा. या योगाची फळं काय आहेत? तर या योगाद्वारे व्यक्ती भावनाप्रधान होते. या कारणामुळे हातून उत्तम भक्ती घडते, म्हणजे त्या ईश्वराशी दोस्ती घडते. आणि ईश्वराशी जर दोस्ती घडली तर आयुष्यात सगळ्या गोष्टी मनासारख्या होतात, हे मी काय सांगायला नको. त्यानंतर स्फूर्तीनं कामं घडणे, हातून समाजसेवा घडणे, अंगी एखादं कौशल्य उत्तम तऱ्हेने विकसित झालेलं असणं, अशा प्रकारची फळं या गुरु नेपच्यून ग्रहांच्या त्रिकोण योगात मिळतात. गुरु आणि नेपच्यून हे दोन्ही ग्रह तसे आध्यात्मिक वृत्तीचे कारक आहेत आणि हे उत्तम धनसंपदा देणारे देखील आहेत. हरिओम.